इयत्ता 12वी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण 2 रेशीम स्वाध्याय वस्तुनिष्ठ प्रश्न यामध्ये प्रश्न पहिला जोड्या जुळवा तर अ गट आणि ब गट यांच्या जोड्या उत्तर सेरिकल्चर बॉम्बॅक्स मोरी कोशापासून धागा निर्मिती थ्रोविंग जंगली रेशीम मुगा रेशीम कातीव रेशीम आकुड तंतू 2 अ गट निर्गुंदीकरण स्टोविंग वजन वाढविणे थ्रोविंग तर याचं उत्तर आहे निर्गुंदीकरण सेरिसिन दूर करणे कोशांना वाफ देणे धातूज पदार्थ पीळ देणे प्रश्न दुसरा खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा 1 रेशीम हा सर्वात मजबूत प्राणीज तंतू आहे उत्तर बरोबर 2 रेशीम तंतूची चमक कमी असते चूक कारण रेशीम तंतू चमकदार असतो विशेषतः निर्गुंदीकरण केल्यानंतर 3 रेशमाची उष्णता वाहकता कमी आहे बरोबर 4 पाळीव रेशमाच्या तुलनेत जंगली रेशीम गडद रंगाचे असते बरोबर 5 रेशीम तंतूवरील गोंदाला फायब्राइन म्हणतात चूक कारण गोंदाला सेरिसिन म्हणतात फायब्राइन म्हणजे रेशीम तंतू 6 पाळीव रेशीम बॉम्बॅक्स मोरी जातीच्या कीटकापासून मिळते उत्तर बरोबर प्रश्न 7वा रेशीम हा एकमेव नैसर्गिक फिलामेंट तंतू आहे बरोबर 8 रेशीम तंतूची आर्द्रता शोषकता मध्यम आहे चूक कारण रेशीम तंतूची आर्द्रता शोषकता चांगली असते 9 रेशमाचे कपडे हलके असतात बरोबर 10 रेशमावर कीटकाचा हानिकारक परिणाम होतो बरोबर प्रश्न 3 सुयोग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा 1 नैसर्गिक फिलामेंट तंतू रेशीम 2 जळणाऱ्या रेशीमी तंतूचा वास जळणाऱ्या केसाप्रमाणे 3 रेशमी धाग्याच्या उत्पादनात सेरिकल्चर नंतर येणारी उत्पादन प्रक्रिया फिलेचर 4 रेशमी धाग्यावरील सेरिसिन काढून टाकणे या प्रक्रियेचे नाव निर्गुंदीकरण रेशमी तंतूची चमक जास्त असते या प्रक्रियेमुळे रेशमी धाग्यांना पीळ दिला जातो थ्रोविंग रेशमी तंतूची आर्द्रता शोषकता चांगली आहे रेशमी तंतूचे प्राप्तिस्थान अळी रेशमी तंतूची सूक्ष्मदर्शकीय रचना काचदांड्याप्रमाणे रेशमी तंतूची घनता उच्च आहे रेशमी तंतूला हानिकारक परिणाम पोहोचवणारा घटक कीटक रेशीम तंतूचा प्रमुख उपयोग पेहरावासाठी रेशमी तंतूच्या प्रथिनाचे नाव फायब्राइन रेशमी तंतूच्या गोंदाचे नाव सेरिसिन वस्त्रतंतूची सम्राज्ञी या नावाने संबोधला जाणारा तंतू रेशीम बॉम्बॅक्स मोरी या जातीच्या कीटकाचे अन्न तुतीची पाने लघुत्तरी प्रश्न खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा व कारण स्पष्ट करा 1 रेशीम हा नैसर्गिक सेल्युलोजन्य तंतू आहे चूक कारण रेशीम हा प्रथिनजन्य नैसर्गिक तंतू आहे सेल्युलोजन्य नव्हे सुती अंबाडी हे सेल्युलोजन्य असतात रेशीम अळीच्या ग्रंथीपासून मिळणाऱ्या फायब्रोइन आणि सेरिसिन या प्रथिनांपासून तयार होतो 2 रेशीम तंतूंची ओली मजबूती कमी आहे बरोबर कारण रेशीम तंतू पाण्यात भिजल्यावर त्याची मजबूती कमी होते त्यामुळे त्याचा ओलसर स्थितीत ताण सहन करण्याच्या क्षमतेत घट होते म्हणूनच रेशीम धुण्याची काळजी घ्यावी लागते 3 सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले असता तंतू पिळदार दिसतो चूक कारण रेशीम तंतू गुळगुळीत सरळ व चमकदार असतो त्याची रचना काचेसारखी दिसते पिळदार रचना लोकर किंवा काही कृत्रिम तंतूमध्ये दिसते त्यामुळे हे विधान चूक आहे
4. रेशीम तंतूवर बुरशीचा हानिकारक परिणाम होतो. बरोबर, कारण रेशीम तंतू हे नैसर्गिक प्रथिनांपासून तयार होतात. आर्द्रता, उष्णता आणि अस्वच्छता असल्यास बुरशी लागते आणि तंतू नष्ट होतो. त्यामुळे बुरशीपासून रेशीम वाचवणे आवश्यक आहे. 5. रेशमी तंतूंचा उपयोग समारंभातील वस्त्रांसाठी करतात. बरोबर, रेशीम हा मऊ, चमकदार आणि हलका तंतू असल्यामुळे त्याचे वस्त्र आकर्षक दिसते. त्यामुळे लग्न, सण समारंभ अशा विशेष प्रसंगामध्ये रेशमी कपड्यांना जास्त पसंती दिली जाते. रेशमी धाग्याच्या उत्पादनातील प्रक्रियांची नावे क्रमवार लिहा. उत्तर: रेशमी धाग्याच्या उत्पादनातील प्रक्रिया क्रमानुसार अशी आहे. रेशीम कीटक पालन: तुतीच्या पानांवर रेशीम अळीचे पालन केले जाते. कोश तयार होणे: अळी स्वतःभोवती तंतू गुंडाळून कोश तयार करते. कोशांना वाफ देणे: अळीचा विकास थांबण्यासाठी कोश गरम पाण्यात किंवा वाफेत ठेवले जातात. निर्गुंदीकरण: कोशावरील गोंद दृश्य सेरिसिन काढून टाकले जाते. फिलेचर: अनेक कोश फोडून त्यातील तंतू काढून अखंड धागा तयार केला जातो. थ्रोविंग: धाग्याला पीळ दिला जातो, गुंडाळणी केली जाते. वजन वाढविणे: काही वेळा रेशीम अधिक मजबूत वाटावा यासाठी वजन वाढवले जाते. विजोड शब्दाभोवती गोल आकार काढावा. 1. निर्गुंदीकरण, कुजविणे, वजन वाढविणे. स्टोविंग: कुजविणे, कारण उर्वरित क्रिया ज्या आहेत त्या रेशीम उत्पादनातील प्रक्रियेतील आहेत, पण कुजविणे ही सुती तंतूसाठी असलेली प्रक्रिया आहे. 2. मुगा रेशीम, एरी रेशीम, पाळीव रेशीम, टसर रेशीम. उत्तर: पाळीव रेशीम, कारण उर्वरित सर्व प्रकार जंगली रेशीम प्रकारामध्ये येतात. पाळीव रेशीम वेगळा आहे. 3. अळी, कोश, झाड, कीटक. झाड, कारण बाकी सगळे प्राणीज घटक आहेत रेशीम उत्पादनाशी थेट संबंधित आहेत. झाड हे वनस्पती आहे. 4. टसर रेशीम, लोकर, सुती, मुगा रेशीम. उत्तर: लोकर, कारण बाकी सर्व रेशीम प्रकार आहेत, पण लोकर हा प्राणीज तंतू असला तरी रेशीम नव्हे, तो मेंढीपासून मिळतो. नावे लिहा. 1. रेशीम तंतूवरील गोंद सेरिसिन. 2. रेशीम तंतूच्या प्रथिनाचे नाव फायब्रोइन. 3. पाळीव रेशीम निर्मिती करणाऱ्या कीटकाची जात बॉम्बॅक्स मोरी. 4. बॉम्बॅक्स मोरी जातीच्या रेशमी कीटकाचे अन्न तुतीची पाने. 5. रेशमी कीटकाला वाफ देऊन मारण्याची क्रिया स्टिफलिंग. 6. रेशमी धाग्यावरून गोंद काढण्याची प्रक्रिया निर्गुंदीकरण. 7. फुटलेल्या कोशांपासून मिळणारे रेशीम तंतू स्पन रेशीम. रेशमी तंतूला पीळ देण्याची प्रक्रिया थ्रोविंग. या प्रक्रियेमध्ये धातूज पदार्थांचा वापर होतो. वजन वाढविणे: कोशामधील कीटक, कोशातील अळी किंवा पिलू. रेशमी कीटकांनी स्वतःभोवती तंतू गुंडाळून तयार होणारी अवस्था कोश. कोशांवरून रेशीम तंतू उलगडण्याची प्रक्रिया फिलेचर. फरक स्पष्ट करा. 1. रेशीम, पाळीव रेशीम व कातीव किंवा स्पन रेशीम. उत्तर: पाळीव रेशीम. पाळीव रेशीम हा बॉम्बॅक्स मोरी या जातीच्या कीटकापासून मिळतो, तर कातीव रेशीम हा तुटलेले किंवा पिल्लू बाहेर पडल्यामुळे खराब झालेल्या कोशांपासून मिळतो. पाळीव रेशीम हे कीटक तुतीच्या पानावर पाळले जातात. त्यांच्याकडून तयार होणारे कोश न फुटलेले असतात आणि त्यामधून सलग, मजबूत व चमकदार धागा मिळतो. तर हे तंतू लहान व असमित असतात, त्यामुळे त्यांची कताई करून धागा तयार करावा लागतो. पाळीव रेशीममध्ये याचा वापर उच्च प्रतीच्या वस्त्रासाठी होतो, तर कातीव रेशमी रेशीम याचा वापर याचे वस्त्र जे आहे ते तुलनेने कमी चमकदार, किंचित खरडसर आणि स्वस्त असते. 2. पाळीव रेशीम व जंगली रेशीम. उत्तर: पाळीव रेशीम आणि जंगली रेशीम. पाळीव रेशीम हा नियंत्रित वातावरणात तयार होतो, तर जंगली रेशीम म्हणजे मुगा, टसर, एरी हे प्रकार. बॉम्बॅक्स मोरी जातीच्या अळ्यांना तुतीच्या पानावर वाढवून कोश तयार केला जातो, तर जंगली रेशीममध्ये ह्या अळ्या जंगलात नैसर्गिक वनस्पतीवर वाढतात, त्यामुळे यांचे कोश गडद रंगाचे, थोडे
करडसर व कमी चमकदार असतात. 3. हा रेशीम पांढरसर, मऊ, अत्यंत चमकदार आणि सम प्रकारचा असतो. तर जंगली रेशीम मजबूत असतो, पण मऊपणा व चमक कमी असते. याचा वापर पारंपरिक वस्त्रात अधिक होतो. 3. निर्गुंतीकरण व वजन वाढविणे. निर्गुंतीकरण ही प्रक्रिया रेशीम धाग्यावर असलेला सेरिसिन हा नैसर्गिक गोंदसदृश्य पदार्थ काढून टाकण्यासाठी वापरली जाते. तर वजन वाढविणे ही प्रक्रिया रेशमाला कृत्रिमरित्या जड बनवण्यासाठी केली जाते. निर्गुंतीकरणामुळे धागा मऊ, चमकदार व स्वच्छ बनतो. तर वजन वाढविण्यामुळे टीन, लोखंड किंवा झिंक सारखे धातू द्रव्ये वापरले जातात. निर्गुंतीकरण ही प्रक्रिया गरम साबणाच्या पाण्यात केली जाते. तर वजन वाढविणे यामुळे रेशीम अधिक मजबूत आणि जड वाटतो, परंतु दीर्घकाळ टिकावाला हानी होऊ शकते. कारणे लिहा. 1. रेशीम तंतूला वस्त्रतंतूची सम्राज्ञी असे संबोधतात. उत्तर: रेशमी तंतूला त्यांच्या नैसर्गिक चमक, मऊपणा, सलगपणा, हलकेपणा व सौंदर्यामुळे वस्त्रतंतूची सम्राज्ञी म्हटले जाते. त्याचे वस्त्र सुंदर, देखणे व आरामदायक असते. शाही व पारंपरिक पोशाखासाठी रेशीमचा वापर केला जातो. रेशीम हा एकमेव नैसर्गिक फिलामेंट तंतू आहे, जो कोशातून अखंड स्वरूपात मिळतो. या तंतूला रंग चांगला धरतो, त्यामुळे त्याच्या कापडांची शोभा वाढते. 2. रेशमी तंतूची दीर्घकालीन साठवणूक करताना विशेष खबरदारी आवश्यक असते. उत्तर: रेशमी तंतू नाजूक असतो. यावर हवा, प्रकाश, कीटक व बुरशीचा परिणाम होतो. उष्ण व दमट हवामानात सेरिसिन असल्यास बुरशी वाढते. त्यामुळे रेशीम साठवताना कोरड्या, हवेशीर व स्वच्छ ठिकाणी ठेवणे आवश्यक असते. कीटक व कीड प्रतिरोधक द्रव्यांचा वापरही आवश्यक असतो, अन्यथा रेशीम सडतो, तंतू तुटतात व चमक कमी होते. 3. उच्च तापमान. खूप उच्च तापमान वापरून रेशमी कपड्यांना इस्त्री करू नये, कारण रेशमी तंतू प्रथिनजन्य असल्याने उच्च तापमानाला संवेदनशील असतो. खूप गरम इस्त्रीमुळे रेशीम जळतो, त्याची चमक जाते, तंतू कुरकुरीत होतात. त्यामुळे रेशीम इस्त्री करताना नेहमी मध्यम तापमान ओल्या कपडाखाली इस्त्री करण्याचा सल्ला दिला जातो. उच्च तापमानामुळे रेशीमची नैसर्गिक चमक व लवचिकता नष्ट होते. 4. रेशमी तंतूंना निर्गुंतीकरण प्रक्रिया करतात. उत्तर: कोशातून मिळणाऱ्या रेशीम तंतूंवर सेरिसिन नावाचा गोंद असतो. तो धागा कठीण, चिकट व निस्तेज बनवतो. निर्गुंतीकरण प्रक्रियेमध्ये गरम पाण्यात साबण टाकून हा गोंद काढून टाकला जातो. यामुळे रेशीम धागा मऊ, चमकदार व रंग शोषण्यास सक्षम बनतो. त्यामुळे वस्त्र अधिक आकर्षक आणि आरामदायक बनते. 5. रेशमी तंतूंना वजन वाढविणे प्रक्रिया करतात. उत्तर: निर्गुंतीकरणामुळे सेरिसिन गेला की रेशीमचा वजन कमी होते. त्यामुळे काही वेळा त्याला कृत्रिमपणे व पुन्हा वजन दिले जाते. या प्रक्रियेला वजन वाढविणे म्हणतात. या धातूच घटक वापरून धाग्याला मजबूती आणि वजन दिले जाते. ही प्रक्रिया व्यावसायिक दृष्टिकोनातून रेशीम अधिक आकर्षक बनवण्यासाठी केली जाते, पण अतिवापर हानिकारक ठरू शकतो. 6. रेशमी कपड्यांच्या धुलाईत विशेष काळजी घेतली जाते. उत्तर: रेशम नाजूक व प्रथिनजन्य असल्यामुळे सामान्य धुण्याच्या क्रियांनी त्याचे नुकसान होऊ शकते. उष्ण पाणी, कठोर साबण किंवा जोरात घासल्याने तंतू खराब होतात. त्यामुळे थंड पाण्यात सौम्य साबणाने हलक्या हाताने धुणे आवश्यक असते. कपड्याची चमक, मऊपणा टिकवण्यासाठी कोरड्या सावलीत वाळवणे गरजेचे असते. 7. पाळीव रेशीम उत्पादनात स्टोविंग प्रक्रिया करतात. उत्तर: स्टोविंग ही प्रक्रिया कोशातील अळी मारण्यासाठी केली जाते. जर अळी बाहेर आली तर कोश फाटतो आणि तंतू तुटतात. त्यामुळे कोश वाफेमध्ये गरम करून अळी नष्ट केली जाते. यामुळे तंतू अखंड राहतो व उच्च दर्जाचा रेशीम मिळतो. स्टोविंगमुळे धागा उलगडण्यासही मदत होते. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सेरिकल्चर म्हणजे काय? उत्तर: सेरिकल्चर म्हणजे रेशीम कीटकांचे संगोपन करून त्यांच्या कोशापासून रेशीम तंतू मिळवण्याची प्रक्रिया होय. यामध्ये तुतीची झाडे लावणे,
रेशीम कीटकांना तुतीची पाने खाऊ घालणे, कोश तयार होईपर्यंत त्यांची काळजी घेणे, नंतर कोशांवर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवणे हे टप्पे असतात. ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन असून ग्रामीण भागात विशेषतः महिलांना रोजगार मिळवून देते. भारतात कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड इत्यादी राज्यात सेरिकल्चर मोठ्या प्रमाणात केले जाते. 2. रेशीम उत्पादक देशांची नावे लिहा. उत्तर: रेशीम उत्पादनात जगात जपान हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय पुढील देशांमध्ये प्रामुख्याने रेशमाचे उत्पादन केले जाते: चीन, कोरिया, भारत, ब्रह्मदेश, इराण, रशिया, लेबनॉन, सिरिया, ग्रीस, रुमानिया, बल्गेरिया, हंगेरी, युगोस्लाव्हिया, स्पेन, इटली, पोलंड, ब्राझील, पेरू, इंडोनेशिया, थायलंड इत्यादी. रेशीम तंतू बनवणाऱ्या पाळीव जंगली पतंगकुलीय कीटकांच्या अनेक जाती पौर्वात्य प्रदेशात आढळतात. भारतात रेशीम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या जाती आढळतात. 3. जंगली रेशीम म्हणजे काय? उत्तर: जंगली रेशीम हा नैसर्गिक वातावरणात वाढणाऱ्या रेशीम कीटकांपासून मिळतो. यामध्ये टसर, मुगा आणि एरी रेशीम हे प्रमुख प्रकार आहेत. हे कीटक जंगलात वाढतात आणि विशिष्ट झाडांच्या पानांवर अंडी घालतात. त्यांच्या कोशांपासून मिळणारे तंतू गडद रंगाचे, किंचित खरडे आणि अधिक मजबूत असतात. पाळीव रेशीमाच्या तुलनेत यांची चमक कमी असते. भारतात झारखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि आसाम राज्यामध्ये जंगली रेशीमाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. 4. कातीव किंवा स्पन रेशीम म्हणजे काय? उत्तर: फुटलेल्या किंवा खराब झालेल्या कोशापासून मिळणाऱ्या तंतूंना प्रक्रियेनंतर स्वतःच्या स्वरूपात वापरण्यास तयार केलेला रेशीम म्हणजे कातीव किंवा स्पन रेशीम होय. यामध्ये सलग रेशीम नसतो, तर तुकड्यांचे मिश्रण असते. त्यामुळे या रेशमी धाग्याची चमक आणि मुलायमता कमी असते. तरीही हा रेशीम दैनंदिन वापरासाठी किफायतशीर असतो. याचा उपयोग शर्ट, ड्रेस, पडदे इत्यादी वस्त्रांमध्ये होतो. कातीव रेशीम उत्पादन प्रक्रिया तुलनेने स्वस्त असते. 5. पाळीव रेशीम म्हणजे काय? उत्तर: पाळीव रेशीम हा तुतीची पाने खाणाऱ्या आणि मानवी देखरेखीखाली वाढलेल्या कीटकांपासून मिळतो. यामध्ये बॉम्बॅक्स मोरी जातीच्या कीटकांचा समावेश होतो. हे कीटक कोश तयार करतात आणि त्यापासून चमकदार, लांब व मजबूत तंतू मिळतो. पाळीव रेशीम हे अत्यंत उच्च प्रतीचे रेशीम मानले जाते. याचा वापर महागड्या साड्या, शेरवानी, लग्नाचे पोशाख इत्यादींसाठी होतो. भारतात पाळीव रेशीम उत्पादन मुख्यतः कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश येथे होते. 6. वजन वाढविणे म्हणजे काय? उत्तर: वजन वाढविणे ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये रेशमी धाग्यांवर कृत्रिम पदार्थ जसे की टीन फॉस्फेट सिलिकेट लावून त्यांचे वजन वाढवले जाते. रेशीम निर्गुंतीकरणामुळे वजनाने हलका होतो, म्हणून वजन परत वाढवले जाते. यामुळे धागा अधिक जड आणि दृष्टीने भरदार दिसतो. ही प्रक्रिया मुख्यतः व्यापारी फायद्यासाठी केली जाते. मात्र अधिक प्रमाणात वजन वाढविल्यास रेशीम तंतूची मजबूती, टिकाऊपणा आणि मुलायमता कमी होते. त्यामुळे ही प्रक्रिया मर्यादित प्रमाणात केली पाहिजे. 7. निर्गुंतीकरण म्हणजे काय? उत्तर: रेशीम तंतूंच्या पृष्ठभागावर असलेला सेरिसिंग काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे निर्गुंतीकरण होय. या प्रक्रियेमुळे रेशीम अधिक चमकदार, मऊ व सौम्य स्पर्शाचा बनतो. निर्गुंतीकरणासाठी रेशीम तंतूंना साबणाच्या पाण्यात उकळले जाते. यामुळे धाग्यांवरील गोंद निघून जातो. ही प्रक्रिया आवश्यक असते, कारण सेरिसिंगमुळे धागा कठीण आणि कमी चमकदार असतो. निर्गुंतीकरणानंतर रेशीम उच्च दर्जाचा, मऊ आणि वापरण्यास योग्य बनतो. याचा परिणाम स्वरूप तयार वस्त्र अधिक देखणे व उच्च प्रतीचे दिसते. 8. रेशमी तंतूंचे औष्णिक गुणधर्म लिहा. उत्तर: रेशमी तंतूंना उष्णतेचा परिणाम होतो. ही तंतू थेट ज्वाळेपासून दूर ठेवावी, कारण ती पेटतात आणि जळताना केसासारखा वास देतात. रेशीम तंतूची उष्णता वहन करण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे रेशीम कपडे उन्हाळ्यात थंड हवामानात उबदार वाटतात.
140 डिग्री सेल्सिअस ते 160 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वर गेल्यास रेशमी तंतूंची चमक, मजबूती आणि लवचिकता कमी होते. त्यामुळे इस्त्री करताना मध्यम तापमान वापरले पाहिजे. उच्च तापमानामुळे तंतू कुरूप व कमकुवत होतात. 9. रेशमी तंतूचे जैविक गुणधर्म लिहा. उत्तर: रेशमाचे जैविक गुणधर्म हे त्याच्या नैसर्गिक प्रथिनामुळे ठरतात. यामध्ये फायब्रोइन व सेरिसिन या दोन प्रमुख प्रथिनांचा समावेश होतो. रेशीम सजीव कीटकांपासून मिळत असल्याने तो जैविक स्वरूपाचा आहे. त्यामध्ये उत्तम आर्द्रता शोषण क्षमता असते. रेशीम बुरशी, कीटक व वातावरणातील आर्द्रतेमुळे खराब होऊ शकतो. दीर्घकाळ साठवणूक करताना योग्य काळजी आवश्यक असते. यामुळे रेशीम वस्त्र जीवाणू, बुरशी, कीटक यांच्यापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. 10. रेशमी तंतूचे सूक्ष्मदर्शकीय गुणधर्म लिहा. उत्तर: सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास रेशीम तंतू गुळगुळीत, सलग व चमकदार दिसतात. त्यांची रचना सिंगल फिलामेंट सारखी असते. हे तंतू सामान्यतः गोलसर व एकसंध असतात. पाळीव रेशमाच्या तंतू गुळगुळीत व सरळ असतात, तर जंगली रेशमाचे तंतू किंचित खरडे व थोडे अपारदर्शक असतात. त्यावर सेरिसिन असतो, जो निर्गुंतीकरणामुळे निघून जातो. रेशीम तंतू सूक्ष्म, सलग आणि एकसमान असल्याने याचा उपयोग उच्च प्रतीच्या वस्त्रांमध्ये होतो. 11. रेशमी तंतूची आर्द्रता शोषकता स्पष्ट करा. उत्तर: रेशीम तंतू मध्यम प्रमाणात आर्द्रता शोषू शकतात. त्यामध्ये आर्द्रतेसह वातावरणाशी समायोजन करण्याची क्षमता असते. त्यामुळे रेशीम कपडे थोडे उबदार वाटतात आणि शरीराला आरामदायक अनुभव मिळतो. आर्द्रतेमुळे रेशमाची चमक व मजबूती थोडी कमी होते, परंतु ही आर्द्रता सहज वाफ होऊन जाते. जास्त ओलावा मिळाल्यास रेशीम सडू शकतो. त्यामुळे साठवणूक करताना हवेशीर व कोरड्या जागेचा वापर आवश्यक असतो. हे जैविक तंतू असल्यामुळे त्यांना आर्द्रतेचा प्रभाव लवकर होतो. रेशमी तंतूची घनता व लांबी स्पष्ट करा. उत्तर: रेशमी तंतूची घनता साधारणतः 1.25 ते 1.34 ग्रॅम सेंटीमीटर घन इतकी असते. यामुळे हे तंतू हलके आणि मुलायम असतात. लांबीच्या बाबतीत पाळीव रेशमाचे एक कोश सुमारे 600 ते 900 मीटर लांब सलग तंतू देतो, परंतु प्रत्यक्ष वापरात सुमारे 300 ते 600 मीटरपर्यंतच वापर होतो. जंगली रेशीम तंतू लहान आणि तुटक असतात. तंतूंची लांबी आणि घनता यांच्या टिकाऊपणा, वजन व वस्त्रांची गुणवत्ता ठरवतात. पाळीव रेशीम यामध्ये अधिक चांगला मानला जातो. 13. रेशमी तंतूची चमकता व लवचिकता स्पष्ट करा. उत्तर: रेशमी तंतू चमकदार व आकर्षक दिसतात, कारण त्यांचे पृष्ठभाग गुळगुळीत आणि प्रकाश परावर्तित करणारे असते. ही नैसर्गिक चमक रेशीमच्या सौंदर्याचा मुख्य घटक आहे. रेशीम तंतू लवचिक असतात, म्हणजे ते थोडे ताणल्यावर मूळ आकारात परत येतात. यामुळे कपड्यांना सुरकुत्या कमी येतात. पाण्यात ओलसर झाल्यावर लवचिकता थोडी कमी होते, पण वाळल्यावर पुन्हा सुधारते. चमक व लवचिकतेमुळे रेशीम वस्त्र महागडी व लोकप्रिय मानली जातात. 14. रेशीमी तंतूची सूक्ष्मदर्शकीय रचना आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर: रेशमी तंतू सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्यांची रचना सलग, गुळगुळीत आणि गोलसर दिसते. त्यात दोन प्रमुख भाग असतात: केंद्रभागी फायब्राइन आणि त्याभोवती सेरिसिनचा थर. फायब्राइन तंतूचा मुख्य रचनात्मक भाग असून सेरिसिन ही चिकट पदार्थ आहे जो तंतूंना एकत्र ठेवतो. यामुळे तंतूची रचना एकसंध व मजबूत होते. आकृतीत हे स्पष्टपणे दाखवले जाते की फायब्राइनचा फिलामेंट जुळून कोश तयार होतो आणि त्यावर सेरिसिनचा थर असतो. निर्गुंदीकरण प्रक्रियेनंतर सेरिसिन काढून टाकले जाते. टिपा लिहा. 1. सेरिकल्चर. उत्तर: सेरिकल्चर म्हणजे रेशमी कीटकांचे पालनपोषण करून रेशीम तंतू उत्पन्नाची प्रक्रिया होय. यामध्ये विशेषतः
बॉम्बॅक्स मोरी जातीच्या अळ्या तुतीच्या पानावर वाढवल्या जातात. अळी पूर्ण वाढल्यावर ती स्वतःभोवती तंतू गुंडाळून कोश तयार करते. नंतर त्या कोशांवर वाफ देऊन कीटक नष्ट केला जातो आणि त्यामधून सलग रेशमी तंतू मिळवले जातात. या प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे असतात. अंडी संकलन, अळ्यांचे संगोपन, कोश निर्मिती, स्टोविंग, निर्बंधीकरण, फिलेचर, थ्रोविंग इत्यादी. भारत, चीन, जपान, थायलंड हे प्रमुख सेरिकल्चर देश आहेत. ही प्रक्रिया ग्रामीण भागात विशेषतः महिलांसाठी रोजगार निर्माण करणारी आहे. सेरिकल्चरमुळे उच्च प्रतीचा रेशीम मिळतो जो वस्त्र निर्मितीसाठी वापरला जातो. 2. जंगली रेशीम. उत्तर: जंगली रेशीम म्हणजे अशा कीटकांपासून मिळणारे रेशीम जे जंगलात नैसर्गिकपणे वाढतात व त्यांचे पालन शास्त्रीय पद्धतीने होत नाही. हे कीटक विविध प्रकारच्या वनस्पतींची पाने खातात. टसर, मुगा, एरी हे जंगली रेशमाचे प्रमुख प्रकार आहेत. हे तंतू सहसा तुटक व जाडसर असतात. तसेच पाळीव रेशमाच्या तुलनेत कमी चमकदार असतात. रंगही नैसर्गिकरित्या तांबूस, पिवळसर वा तपकिरी असतो. जंगली रेशीम अधिक टिकाऊ असतो व नैसर्गिक पोत असल्यामुळे खास वस्त्र प्रकारामध्ये वापर केला जातो. याचे उत्पादन मुख्यतः ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश या महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये होते. हे कीटक जैविक उत्पादन मानले जाते. 3. कातीव रेशीम. उत्तर: कातीव किंवा स्पन रेशीम म्हणजे तुटलेल्या, अपूर्ण किंवा खराब कोशापासून मिळालेल्या तंतूपासून तयार केलेले रेशीम होय. हे तंतू सूत यंत्राद्वारे कातले जातात. अगदी सुती किंवा लोकर धाग्याप्रमाणे स्पन रेशमाची चमक लवचिकता थोडी कमी असते, पण ते अधिक मजबूत, किफायतशीर आणि उपयुक्त असते. पॉलिशिंग व फिनिशिंग करून त्याला चांगला लुक दिला जातो. याचा वापर गृह सजावट, पडदे, गादीचे कव्हर, पांघरुणे व थोडक्यात प्रमाणात वस्त्रनिर्मितीमध्ये केला जातो. या रेशमाचे उत्पादन कमी खर्चिक असल्याने सामान्य ग्राहकापर्यंत रेशीम पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे. 4. रेशमी तंतूचे उपयोग. उत्तर: रेशमी तंतू अत्यंत बहुउपयोगी आहेत. यांचा प्रमुख उपयोग साजशृंगार आणि समारंभातील पोशाखासाठी होतो. उदाहरणार्थ साड्या, शेरवानी, दुपट्टे, स्कार्फ इत्यादी. त्याचबरोबर यांचा वापर घरगुती सजावटीसाठी पडदे, उशांचे अब्रे, गादी कव्हर यामध्ये होतो. वैद्यकीय उपकरणांमध्येही विशेष प्रकारचा रेशीम टाके म्हणून वापरले जातो. याशिवाय पारंपरिक वेशभूषा, नृत्य व नाट्यवस्त्र, धार्मिक व सांस्कृतिक पोशाख यामध्ये रेशमाला विशेष महत्त्व आहे. उच्च दर्जाच्या वस्त्र उद्योगात रेशमी धागा हा एक अत्यावश्यक कच्चा माल आहे. त्याच्या चमक, गुळगुळीतपणा व टिकाऊपणामुळे रेशमाचे स्थान अद्वितीय आहे. दीर्घोत्तरी प्रश्न. रेशमी कीटकाचे जीवनचक्र स्पष्ट करा. उत्तर: रेशमी कीटकाचे जीवनचक्र 4 प्रमुख टप्प्यात पूर्ण होते. अंडे, अळी, कोश, प्रौढ कीटक. हा कीटक म्हणजे बॉम्बॅक्स मोरी जातीचा असतो जो प्रामुख्याने तुतीच्या पानावर पोहोचला जातो. यामध्ये 1. अंडे. मादी रेशमी पतंग सुमारे 300 ते 500 अंडी घालते. ही अंडी लहान, गोलसर व पांढऱ्या रंगाची असतात. साधारणतः 8 ते 10 दिवसांनी त्यातून अळी बाहेर पडते. 2. अळी. अंडी फुटल्यावर बाहेर पडलेली अळी तुतीची पाने खात राहते. ही अवस्था 25 ते 30 दिवस चालते. अळी 4-5 वेळा कात टाकते. पूर्ण वाढ झाल्यावर अळी आपल्या मुखातून रेशमी स्राव सोडून स्वतःभोवती तंतू गुंडाळते आणि कोश तयार करते. कोश. अळीने तयार केलेला कोश म्हणजेच रेशीम तंतूचा स्रोत. कोशात अळी प्युपा बनते. हे कोश गरम वाफेने मारून रेशीम काढला जातो, कारण प्युपा बाहेर पडल्यास तंतू तुटतो. प्रौढ कीटक. जर कोशातून पतंग बाहेर पडू दिला तर त्यातून प्रौढ रेशमी पतंग बाहेर येतो. तो पुन्हा अंडी घालतो आणि हे चक्र पुन्हा सुरू होते. हे चक्र 45 ते 50 दिवसांमध्ये पूर्ण होते. रेशीम उत्पादनात सर्वात महत्त्वाची अवस्था म्हणजे कोश तयार होण्याची वेळ, कारण याच टप्प्यावर उच्च प्रतीचा रेशीम तंतू मिळतो.